सांगतो ना, सांगतो. धन्यवाद. हा सोन्याचा हार. थोरली सून आहे ना मी सर्वेंची. वा. नमस्कार करते. द्या. मंजू, हा सोन्याचा हार तुझ्यासाठी आणला. नाही काका आजोबा, मला नको. का? एवढा महागातला सोन्याचा हार नको. नाही ग, कोणी सोन्या मोन्याचा हा हार नाहीये, हा हार माझाच आहे. अहो तेच, इतक्या महागातला नको मग. अगं आशीर्वाद म्हणून घ्यायचा असतो, नाही म्हणायचं नाही अजिबात. हा हा, घे घे. बरं ठीक आहे, तुम्ही हा हार मम्मी साहेबांना द्या. हा, एवढ्या महागातलं गिफ्ट आहे ना, मी जपून ठेवते, माझ्याकडे द्या. तिला सांभाळता नाही येणार, द्या. हो का? ती काय लहान आहे का आता? काय काय नटवे, अगं ती पोलिसात आहे, त्यामुळे तिला या अशा महागड्या वस्तू, अशा किमती वस्तू, मौल्यवान वस्तू या कशा सांभाळायच्या, कशा जपायच्या याचं चांगलं ज्ञान आहे. कळलं का? म्हणजे अगं मला मुलगी नाहीये ग, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस. हो, म्हणून म्हणतो घे घे लवकर. बया, चुलीवरचा स्वयंपाक केला म्हणून 200 रुपये, आता सोन्याचा हार. त्यापेक्षा मी स्वयंपाक केला असतं तर चाललं असतं, मला मिळाला तरी असता. आजोबा नमस्कार करते. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. माझ्या मनासारखं सगळं झालेलं आहे आता. आणि काय ग हे नटवे, आता बरं वाटतंय ना तुला? नाही, अजून बरंच वाटत नाही मला. आई ग, काढा करू. हा, बरी बरी बरी. बरं वाटतंय ना? हा, मग आता असं कर, आपली जेवण झालेली आहेत तेव्हा सगळी खरकटी ताट भांडी वगैरे हे सगळं जे आहे ना, ते घासून धुवून पुसून वगैरे सगळं कपाटात नेऊन ठेव. कळलं का? हा, जा ठेवा. हे नटवे, अगं मी तुला सांगितलंय ना, तू करायचंय सगळं. चल. चला, आता माझी वामकुक्षीची वेळ झालेली आहे. मला आता निदान 1.5-2 तास तरी झोप आवश्यक आहे. तेव्हा मी वर जाऊन झोपतो. इथं कोणाचाही मला आरडाओरडा चालणार नाही. मोठ्या आवाजात कोणीही बोलायचं नाही. नाही बोलणार. ह्या आवाजात बोलणार आहेस तू? मी काय सांगितलं आता? नाही बोलणार. हा, ह्या आवाजात बोललात तरी चालेल. माझी झोपमोड होता कामा नये, कळलं? हा, मी आता जातो. हा, कुठे हार? बघू 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 कसे. मला 2 तास तरी आवाज नकोय, कळलं का? माझी झोपमोड होता कामा नये. शांतपणे झोपू देत मला.
सॉरी सॉरी. आय 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 आय. जय द्या. लय दमले बाबा, लय दमले. आता ना मला पण 1.5 तास आरामखुशीची गरज आहे. अय बगीचा, आरामकुशी नसतं ते, वाम कुक्षी असत. हा हसायला काय झालंय? असू दे असू दे. बाबा येतील खाली. बस तुला आराम उशीमध्ये घेतो. काहीतरीच असतं तुझं. बाय. वाघमारे चला. कुठं? मी बी तुम्हाला नाही जरा बोलायचं या. अरे या 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 बोलायचं. सत्या सत्या. सांगशील आता काय झालंय? मला खाली काम आहेत. तर बघा, तुम्हाला माझ्यासाठी काही दिवस सुट्टी काढायला लागणार. सुट्टी तुझ्यासाठी? का बरं? आपल्याला बाहेर जायचं म्हणून. आत्ता सुट्ट्या नाहीत मिळणार. नाही मिळणार? अहो आत्ता आलाच की तुम्ही. अरे ते मम्मी साहेबांना बरं नव्हतं म्हणून, पण सलग सुट्ट्या नाही म्हणून. त्यात काका आजोबा आलेत घर. त्यांना आवडणार आपण असं बाहेर गेलेलं? ते मला काय माहित नाही बघ. आणि बाबांचं काय, त्यांना मम्मी सांभाळून. पण तुम्ही सुट्टी काढायची. मी नक्की नाही सांगू शकत. नक्की नाही सांगू शकत काय? वाघमारे बघा, मी काय बी ऐकून घेणार नाही तुमचं. मी आपण बाहेर जायची तारीख ठरवून ठेवलेली आणि त्या दिवशी तुम्ही सुट्टी घ्यायची म्हणजे घ्यायची. आणि जर नाही घेतली ना तर तुम्हाला उचलून घेऊन जाईन. मग तुमच्या साहेबांची बोलणी खायला लागली तरी चालेल. नगरसेवकाला अशी भाषा नाही शो. पण बायकोवर जीवापाड प्रेम करणाऱ्या नवऱ्याला तर शोभतं ना. सत्या पण बाकीचं मला काय माहित नाही. तुम्ही सुट्टी घ्यायची म्हणजे घ्यायची. पण जायचंय कुठं? ते सरप्राईज. सरप्राईज? कुठं आहे ती म्हणजे? आत्या निगेटिव्हिटी. कुठं आहे गा? म्हणजे नवरा कुठं आहे तुझा? नवरा नसते का नवरा? तोच तो. नवरा कुठे? म्हणजे 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 खाली ये. खाली कुठं आहेस? कुठं आहे कुठं? आत्या काय झालं? काय झालं म्हणून मला काय विचारतेस ग? तुझ्या नवऱ्याला विचार की. हो काय झालंय? चेहरा भोळा आणि भानगडी 16. आमचा अपमानच करायचा होता तर सांगायचं होतं की आधी. हा आम्ही काय फुकटे. माझ्या दारातून काय आवाज करायला लागलीस का? आवाज खाली. करत नाही आवाज खाली. ही समजाची झालंय का नाही? ती तुझ्या लेकामुळे झालंय, त्याच्यामुळे आवाज चढलाय माझा. शिपुर्डे आधी काय झालं ते सांग. उगार डावडा करू नका. मला काय विचारूस? तुझ्या लेकाला विचार काय झालंय ते. आत्या जरा हळू बोल. काका आजोबा झोपले. कोण काका कोण आजोबा? मी ओळखत नाही कुठल्या काकाला ना आजोबाला अजिबात. आणि कुणाच्या बापाला भेट बी नाही. अगं पण काय झाले ते तरी सांग. तुझ्या नवऱ्याला विचार की काय झालंय ती. तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला सफाई कामगार म्हणून कामाला लावलंय. सफाई कामगार नाही, कचरा काढायला लावले. ज्याची जी लायकी त्याच्याप्रमाणे काम देणार ना. थोबाड सांभाळून बोल बर का, तुला सांगून ठेवत्या. आमची लायकी ठरवणार तू कोण ग? आत्या अगं शांत हो. तू तर गप्पच बस. अजिबात शब्द काढायचा नाही थोबाडातनं. काय रे? आमची ही किंमत केलीस वीर. पहिला तर हळू बोला. मी जे काय केलं ना ते योग्यच केलं. रत्न योग्य केलं म्हणतोय. काय योग्य केलं र? हा झाडाय लावलंस ती योग्य केलंस मी.
तुझी कशी हिंमत झाली माझ्या दारात बोलायची? अगं माझं पोरगं नगरसेवक आहे, तुझ्या लायकीने राहा तू. आमची लायकी काढू नका सांगून ठेवते अजिबात सुद्धा. तुझ्या दारात आलं म्हणून काय झालं का? ए शिपुर्ड्या, आवाज वाढवायचा नाही. चल माझ्या चल बाहेर होईत ना. जीव जर तुझ्या त्या फुकट्या नवऱ्याला. ए चल फुकटे, हो बाहेर घालायला. बाहेर हो तुम्ही सगळेजण. तू मला बाहेर काढायला लागली. काय केलंय तुझ्या लेकाने केलंय? माझी दुपारची वामकुक्षी कोणी मोडली? कोण दंगा करतोय? अरे कोण आहे तो मूर्ख? एवढ्या मोठमोठ्यांनी बोलतोय तो. अरे तुम्हाला जरा डोकी नाहीत, अकला नाहीत? अरे हा काय एवढा आरडाओरडा कशा करता करताय? हा हो काय कोण आहे? मी तुला सांगतो रत्ने, लय डेंजर माणूस आहे. मला सकाळी सकाळी भेटला, मला नाही नाही तसं बोललाय तो. तिथं समोर बघ बघ बघ, चेहरे बघ, इकडे बघ, इकडे बघ, म्हणजे बघ. मी तिकडे वामकुक्षी घेत होतो तर इथे येऊन व्या 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 करत आवाज करताय. काय चाललंय काय इथं? हे असं दुसऱ्याच्या घरात घुसून हा असा तोंडाचा पट्टा सोडलाय तुम्ही, जोर जोरात ओरडताय. आओ एक शब्द काढू नकोस तोंडून. आणि काय रे, तू काम सोडून इथे काय करतोय? हा बाबा, ते वाघमाऱ्यांचे नातेवाईक आहे. हो का? मग असं लेकीच्या सासरी येऊन आरडाओरडा करणं, मोठमोठ्यांदी ओरडणं, हे तुम्हाला शोभतं का? आपल्या लेकीच्या घरी यावं, पाहुणचार घ्यावा आणि निघून जावं, ही साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? ए! हात कोणाचा धरतो तू? बायको आहे माझी, लग्नाची शपथ. अरे ठोंब्या, तुला एवढी अक्कल नाही का? लग्न झाल्यानंतरच बायको होते, तिला बायको म्हणतात. हा हा, पदर. बायकांनी कायम डोक्यावर ना पदर घ्यायचा असतो, हे संस्कार आहेत, कळलं? घे पदर, घे पदर, घे घे लवकर. मी कशा पाय घेऊ? रत्ने घे गप, लय डेंजर माणूस आहे. सकाळी मला लय त्रास दिलाय तो. समोर बघ मम्मी, बघ बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. कळलं? घेतला पदर. आणि तुम्हाला काय संस्कार वगैरे काय आहेत का नाही? हा आहेत आहेत. पाया पडा. होय पडतो. थोडा मोठे ये तिच्या नाही, माझ्या पाया पडा, माझ्या पाया पडा. त्यांच्या पाया पडा की. मोठ्या माणसाच्या पाया पडायचं असतं, पड पाया. होय, तसं नाही, जोडीनं पाया पडा, जोडीनं. जोडीनं जोडीनं. पायाला स्पर्श झाला पाहिजे. हा स्पर्श, पायाला स्पर्श. पड. हा अष्टपुत्र सौभाग्यवती भव. या वयात तुमच्या आशीर्वादात काही होऊ शकतं. चल ग बघ. आणि तुम्ही सगळे आता लक्षात ठेवा, आता मी परत वामकुक्षीला जातोय. म्हणजे माझी झोपमोड झाली, त्यामुळे माझी विश्रांती अर्धवट झालेली आहे. तेव्हा इथे परत कोणीही आरडाओरडा करू नका, मला अजिबात सहन होणार नाही ते. कळतंय तुम्हा सगळ्यांना? हो, हळू बोलायचं. केवढ्यांदी ओरडतेस तू? कळत नाही का? काय गे बगीच्या, तुला नीट कळलं का नाही? हा कळलंय ना? मी काही मदत करू का? नाही म्हणजे तुम्ही मला सांगाल तसं मी करते. कढी भाताचा बेत केलाय.
भया कढी भात होय बेस्ट भारीच मला लय आवडते कढी चालते बनवा मग. सपना ताई मला ताक घुसळून देता जरा. ताक घुसळून देते की. यात घालायचंय का काही? हा डाळीचं पीठ घालायचं. थांबा देते. हा डबा देता का तेवढा? हे घ्या. हा हे वेगळंच पीठ आहे का हे? सॉरी. हा हे घ्या. हा डाळीचे किती घालायचं त्याच्यात? 2 चमचे. बर हे बघा. हा हा हाव तिथे गाठी दिसतात त्याच्यात म्हणून थोडस जोरात घुसळायला गेले. जास्त जोरात झालं का? हा तुम्ही जा मी करते. राहू दे. या तुम्ही करता काय? हा तांदूळ धुतले असते तर बरं झालं असतं त्यापेक्षा. हे सगळं लागणार आहे होय तयारीला? कढीपत्ता जरा जास्त घाला फोडणीला मला लय आवडते. झालं पण होय. आता ह्याला फोडणी द्यायची असेल ना चुलीवरती? होय. मी काय म्हणते तोपर्यंत मी फक्त नेऊन ठेवू का? है ना म्हणजे वेळ वाचेल ना आपला. चालेल. है ना? हा द्या द्या. हे पण घेऊन जाते. अहो सपना ते द्या माझ्याकडे द्या. दोन्ही एकदम हातात घेतले ना. काय लावलंय? सांडलं का? एक काम धड करता येत नाही तुला. एक करायला जाती संधी करून ठेवतीस. ने भेटच राहणार बघ तू. जरा लक्ष देऊन करत जा की. आता आवरती समज. जरा कुठं सकाळी कौती केलं का नाही त्याला की डोक्यावर बसती बघ तू. आणि ती म्हाताऱ्याने दिलेला हार कुठे ठेवला? माझ्याकडे ती तिजोरीत ठेवते मी. तुझ्याकडनं हरवून जाईल पुन्हा. नाही हरवणार मम्मी. मी आहे ना त्यांच्यासोबत. मम्मी बाबांनी तो दागिना वाघमारेंना आशीर्वाद म्हणून दिला. मग तो त्यांच्याकडेच असू दे ना. तुझ्याकडे ठेवून काय करणार आहेस तू? हे बघ सत्या, मी तिच्या भल्यासाठीच बोलत होते. तिला टेन्शन नका म्हणून. आणि तुला काही मदत लागत असेल तर सांग, मी करते. मी आता बरी झाले ना. नाही नको मी करीन. तुम्ही जा आराम करा. नाही म्हणजे जरा मदत केली असती पण आता जाऊ दे. तूच म्हणायला लागलीस ना आराम करा म्हणून. नाहीतर केली असती बाई मी मदत सगळी. पण मम्मी पदर कसा घेऊन फिरताय? काय माझी ठाव नाही का? ती म्हातारा कवा बी टपकतय मरी. पदर असं ओरडतय ती. असू दे. मी पण आलेच जरा. वाघमारे मी तुमची मदत करतो. नको मी करते. द्या मी आवरून देतो. अरे मी आवरून देतो म्हणलं ना तुम्हाला. सत्या अरे काका आजोबा बघितले ना तुलाच ओरडतील. दे इकडे. ओरडू देतो. मला कुणाची पर्वा नाही. मला तुमची मदत करायची. अरे गप बसा जरा.
वा, आज फक्त कढी भाताचाच बेत दिसतोय. वा, छान छान छान. अरे बघताय काय, त्याला सुरू करा. चला. वा, वा वाघमारे, एक नंबर. आजोबा, काय झालं डोळ्यात पाणी? आईची आठवण आली. कोणाच्या? चैद्या. अरे कोणाच्या काय, माझ्या आईची मला आठवण आली. बाबा, अशी अचानक कशी काय आठवण आली तुम्हाला? माझी आई तंतोतंत अशीच कढी बनवायची. वा, काय मस्त कढी बनवलीस. वा मंजू, वा, तुझ्या हाताला चव आहे ग. माझ्या आई काका आजोबा, अजून कढी देऊ तुम्हाला? हा, हो चालेल ना, चालेल. आजचं माझं जेवण हे फक्त कढीवर. हो, फक्त कढी. बाकी सपने बघ कोण आलं इथे. मम्मी, टिल्लू, पप्पा 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 पप्पा, पप्पा रे. पप्पा दे इकडे बॅग द्या. चित्रकार, तुम्ही घरला आल्याचा आज मला पहिल्यांदा आनंद होते बघा. अरे वा 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 वा, आज चक्क जमिनीवर बसली पंगत. टिल्या, अरे टिल्या, थांब थांब टिल्या, थांब. अरे बसा बसा बसा. अरे टिल्या, हा काय रे, तुलाही त्या शहराची हवा लागली वाटतं. नाही म्हणजे तुझ्या बायकोच्या लक्षात आलं नाही हे मी समजू शकतो, पण तुझ्याही लक्षात नाही आलं. हा काय, हे इकडे तिकडे काय बघतोय? आधी पाया पड, पाया पड, आधी पाया पड रे, पाया पड. हो हो, पड पड पड. नाही असं नाही, असं नाही, पायाला स्पर्श झाला पाहिजे. हा, पड पाया, पड 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 पड. आता कस? अरे मी
मी तुझ्या मावशीचा नवरा, म्हणजे तुझा काका. बघ बघ, ओळखलंस का? हा? ओळखलंस? नाही ओळखलं. अरे अरे असं काय करतोयस तू? मी तुला टिल्या असं हाका मारायचो बघ. टिल्या, टिल्लू असं म्हणायचो बघ. ए टिल्या, ए टिल्लू असं म्हणायचो बघ मी तुला. बघ बघ, आठवतंय का बघ? टिल्या टिल्लू, टिल्या टिल्लू, आठवतंय ना? आठवलं ना? आता कसं? अरे बरेच दिवस झाले तू भेटला नाहीस ना मला. तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या. चल जरा तिकडे जाऊन बसूया आपण. अरे चल 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 चल, ये ये ये. ये ये ये. अरे बस बस बस, आपलंच घर. बाकी कसा आहेस तू? आलायस ना? वाघमारे, कडी एक नंबर झाल्या. ह्यांना बी आठवलं ही काका. मलाच कसं आठवत नाही ह्यो माणूस कोण आहे ती. काय ग मम्मी, तू तर लहानपणापासून आम्हाला म्हणायची तुझ्या पप्पांच्या नातेवाईकांना मी चांगलेच ओळखती. काय लागा मम्मी, तू आजोबांना ओळखले बी नाही वे? द्या ठेव ग. जेव्हा तुम्ही पण सत्या, तू मला अजून सांगितलं नाहीस आपण फिरायला कुठे जाणार. मग तुम्ही तर मला कुठं सांगितलं की तुम्ही त्या ट्रकवाल्याला पकडलं? अरे वेळ कुठं मिळाला, मला अचानक दिसला आणि मी त्याला रंग्यात पकडलं. एक मिनिट, तुला कसं कळालं? मला कसं कळालं? वाघमारे मॅडम, मी ना नगरसेवक आहे. अशा सगळ्या बातम्या मिळतात मला. आता गपगुमान सांगणार आहेस? वाघमारे, चिडताय कशाला? हे बघा, डॉमिनेट करू नका मला. सांगतो, मौर्य साहेब आले होते ऑफिसवर. त्यांनीच मला हे सगळं प्रकरण सांगितलं. ते म्हणत होते की त्या माणसाला शोधायला त्यांना माझी मदत पाहिजे. आणि हे सगळं मी तुम्हाला फोनवर सांगितलं तर होतं, पण जेवण बनवायच्या गडबडीत तुम्ही सगळं विसरला. नाही, कसं आहे, बाबा समोर असले की तुम्हाला फक्त डोक्यावर पदर घ्यायचा आहे, एवढंच लक्षात राहतं ना. सॉरी. मला सांगा, पुढे काय माहिती मिळाली की त्याची? काय झालं? नाही अजून, पण बघू, चौकशी चालू. लवकरच तो मेन माणूस बी सापडेल. सापडेलच. आता मी सोबत आहे म्हणल्यावर सापडेलच. होय का? सत्या, तू पोलिसात का नाही भरती होत? मस्त आयडिया हो. नाही पण काय आहे, आता माझ्याकडे कामाचं व्याप लई आहे, त्यामुळे आता मला जमणार नाही. नेक्स्ट जन्म ट्राय करू आपण. मग आता जे जमवलेस ते सांगशील? कुठं जातो आपण फिरायला? ते मी तुम्हाला नसतो सांगत आता. सत्या, अरे सांग की, मला किती दिवस सुट्टी करायची ते तरी कळेल. साहेबांनी जर मला विचारलं कुठं चाललाय तर काय सांगू? त्यांना फक्त सांगा की आम्ही फिरायला चाललोय. अरे पण कुठं? हा, जर त्यांनी कुठं विचारलं ना तर जाधव साहेबांना सांगा की आम्ही ना दूर चाललोय म्हणून. हा, सांगणारच की नाहीस? अहो वाघमारे, सरप्राईज आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, मग जोपर्यंत तू सरप्राईज सांगत नाहीस ना, मी तुझ्याशी बोलणारच नाही. बोलणारच नाही? ठीक आहे, मी बी बघतो की किती दिवस बोलत नाही ते. वाघमारे, उद्या रक्षाबंधन आहे, माहिती आहे ना तुम्हाला? माहिती आहे ना तुम्हाला? चित्रकारी बी का नाही, इतके दिवसांनी घरला आलेत म्हणजे बायको संगत गप्पा मारला पाहिजेत ना. बसले त्या थेट संगत गप्पा मारत. झालं का गप्पा मारून त्या काकांसोबत? तुमचं पाहुणे येणार तर तसं कळवायचं ना मला.
अगं मला तरी कुठं माहित होतं की हे येणार आहेत म्हणून. कोण आहेत ती आणि मला कसं ठाऊक नाही तुमचं ते पाहून? खरं तर मलाही कळ नाही की हे नेमके कुठले काका आहेत ते, कारण याआधी मीही यांना कधी बघितलं नाही. चित्रकार तुम्हाला ठाव आहे का तुमच्या काकानं किती त्रास दिले ती मला? आल्यापासून सारखं आपलं थालीपीठ बनव, चुलीवरचं जेवण कर. अहो एक नाही 1000 फरमाईशी सोडले त्यांनी. हसा हसा तुम्ही. सारखं आपलं असंच कलावलंय तसंच कलावलंय, नुसतं नाकात दम करून ठेवलंय. आणि काय तर मग बायांनी पदर घ्यायचा असतो. सारखं आम्ही दिसतो की पदर घ्यायचा. हे असं 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 कुठं असते का? एवढं नको तर मी माझ्या सख्या सासरा तरी सहन केलं नव्हतं कधी. पण ठीक आहे ना, ते म्हणतायत तर असेल काहीतरी नातं, नाहीतर असं कुणी कुणाच्या घरात थोडीच घुसतंय. हे बघ, काही दिवस राहतील आणि जातील. ते राहतील आणि जातील म्हणजे मी आता लई दिवस सहन करणार नाही त्यांना. तुम्ही त्यांना विचारा का किती दिवस राहणार आहेत आणि कधी जाणार आहेत. माया, अगं असं डायरेक्ट कसं विचारायचं त्यांना? बाकीचं काही ठाव नाही मला. तुमचं नातेवाईक आहेत ना, मग त्यांना क्लिअर कट विचारा तसं. नाहीतर बघा मग मी आहे तुम्ही आहे. झाली का तयारी? झालं झालं. मम्मी चेहरे बघा कसले खुललेत दोघींचे. खुलणारच की, आज त्यांचा दिस आहे ना रक्षाबंधन. आज ना मस्त ओवाळणी मागून घ्या दोन्ही भावांकडनं. सपना वहिनी ओवाळणी तर घेणारच की, पण तुम्ही पहिले सांगा कुणाची राखी चांगली, तिची का माझी? हा एक मिनिट सांगते. बाई मला राखी तर कवीचीच भारी वाटते बघ. हा थँक्यू थँक्यू. सवी बघू का मोतीत होय तुझ्या राखीमध्ये. सवीची पण भारी वाटते बघ राखी. बेस्टी बेस्टी माझी राखी. कवीचीच चांगली आहे राखी. पण 70 जण जे तिथं जरा माझीच राखी आवडणार. ए सवे ग बस, माझी राखी बघ. माझ्या राखीमध्ये बाप्पा आहेत. बाप्पा किती सुंदर आहे ना. माझ्या राखीमध्ये ब्ल्यू कलर आहे, ब्ल्यू कलर. जो जयती दादा सत्य आवडतो. मम्मी तुम्ही सांगा कुणाची राखी चांगली आहे? आता तुम्ही काय खुल्या टाकीचे आहेत का? हा दोघींची बी राखी चांगली आहे. ही सपनी हो तिला काय काय त्यातलं अक्कल ना फिक्कलीला. कसं असतंय माहिती कसं वेकवे? अगं राखी कशी आहे ह्याच्यापेक्षा राखीच्या मागचं प्रेम महत्वाचं असतंय. पण दादांचं माझ्यावर जास्त प्रेम असणार आहे. ए सवे सत्यदान जयदीदाचं दोघांचं बी माझ्यावर लई जास्त प्रेम आहे. माझ्यावर जास्त प्रेम आहे. कशाला भांडणं करताय सणासुदीची? आणि जरा हळू, नाही तर ते थेरडे यायचं आणि मला म्हणायचं ए नटवे तुला कळत नाही का कशी बघत असली भांडणं यायचं तू. आज काय घालावं बरं? नाही आज स्पेशल दिवस आहे ना, रक्षाबंधन आहे आज. मग काहीतरी स्पेशल घातलं पाहिजे. पण काय घालावं काय सुचतच नाहीये. शोध शोध अजून शोध. काय बी झालं तरी मी सांगत नसते, आणि सांगू तरी कशाला ना. मी ठरवले जोपर्यंत आपण कुठं जायचं सांगत नाहीस तोपर्यंत मी बोलणार नाही.